उसळून कथा करून आल्यानंतर जेव्हा आपल्या लोकांमध्ये परिवारात आल्यानंतर एक वेगळाच आनंद वाटतो. हे जो परिवार आहे तो अतिशय सुंदर आहे. बाहेर गेल्यानंतर काय नाही, तेवढ्या पुरतं तेवढं असतं, पुन्हा पण आपल्या भक्तांमध्ये भेटल्यानंतर खूप छान वाटते. तर आज मी कटुपनिषदचं नाही का थोडंसं गीतामधलं एक श्लोक बघत होतो आणि कटुपनिषदमध्ये माणसाचे 5 स्तर सांगितलेले आहेत आणि 99% लोक अशा पद्धतीचं जीवन घालवतात किंवा आहे. तर आपण भक्ती मार्गात असताना आपण कोणत्या स्तरावर आहेत आणि आपल्याला कोणत्या स्तरावर आलं पाहिजे हे आत्मपरीक्षण करण्यासाठी केलं पाहिजे. का बरं आत्मपरीक्षण केलं पाहिजे भक्ती मार्गामध्ये? कारण की खूप वर्षानंतर आपण फिजिकली तर सगळं करतोय, आपल्या बाह्यक्रिया खूप चालतात, पण आंतरिक जी आपली चेतना आहे, आपलं चित्त आहे, आपली बुद्धी आहे, आपलं मन आहे, ते भगवंताच्या प्रती किंवा कृष्ण भावनेच्या प्रती आपण किती विकसित केलंय हे आपल्याला स्वतःला प्रत्येकाला आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कारण याचा एंड रिझल्ट कधी असतो माहिती का? जेव्हा आपला एकांतामध्ये असतो आपण किंवा मूर्तीच्या वेळेस, त्यावेळेस तुम्ही एकांतामध्ये काय विचार करता याच्यावरून कळतं की आपण कोण्या कोसातून कुठे गेलं पाहिजे. नाही तर खूप मुश्किल असते. वर्षानुवर्ष लोक राहतात, पण शेवटच्या मोमेंटला ते सगळं विसरून जातात. कारण त्यांची जी प्रॅक्टिस असते, जे सराव असतो भक्तीतला, तो तेवढा त्यांनी गांभीर्याने केलेला नसतो. मग भक्ती मार्गामध्ये जसं जसं तुम्ही पुढे जाता तसं तसं तुमच्या आध्यात्मिक क्रियामध्ये तुम्ही गांभीर्यता आणि प्रामाणिकता आली पाहिजे. कारण की आम्ही व्यक्तिगत जीवनात तुमचे तिथं नसणार आहेत, तुम्हाला कोणी पुशअप पण करायला नसणार आहे, पण तुम्ही स्वतः सेल्फ मोटिवेट किंवा सेल्फ इन्स्पायर्ड होऊन तुम्ही ती किती चांगली करतात आणि त्याचा परिणाम काय होणार? तुमच्या सानिध्यात जे कोणी लोक येतील ना, ते सुद्धा तुमच्या जीवनाला पाहून, तुमच्या अध्यात्माला पाहून ते सुद्धा प्रेरित होतील. हा आपण नाही का एक स्वतःला ॲनालाइज केलं पाहिजे. म्हणून कठोपनिषदमध्ये ते म्हटलेले की 5 कोस आहेत माणसामध्ये आणि या 5 कोसातून माणसाचं 24 तत्व बनतात. 24 तत्वामध्ये 5 कोणते? पंचमहाभूताचे शरीर, त्याच्यानंतर 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, किती झाले? 15. आणि 5 ज्ञानेंद्रिय, त्याचे 5 विषय. डोळ्याचा विषय काय? रूप. कानाचा विषय काय? ध्वनी. जिवेचा विषय काय? रसस्वादन करणे. त्वचेचा विषय काय? स्पर्श करणे. असे झाले 20. त्याच्यानंतर 3 मन, बुद्धी आणि अहंकार, किती झाले? 23. चौथं कंत आहे आत्मा, असं झालेलं आहे. पण एक आचार्य म्हणतात 25 तत्व म्हणजे चेतना पण येते. आत्मा असतो एखाद्यामध्ये, पण त्याच्यामध्ये चेतना नसतं, जसं कोमात गेलेला व्यक्ती असतो. हे 25 तत्व. काही आचार्य वेगवेगळे 20, कोणी 24 तत्व सांगतात, कोणी 25 तत्व सांगतात. कठोपनिषदमध्ये 25 तत्व सांगितलेले आहेत. आणि ह्या 25 तत्वामध्ये जो तत्व जास्त असतं किंवा ज्या तत्वामध्ये, त्याला 3 भागामध्ये डिवाइड केलं जातं: कफ, वात, पित्त. आणि त्या कफ, वात, पित्तानुसार तो मनुष्य तसं कार्य करतो, त्याची ती क्रिया बनते. वात प्रकृतीचा व्यक्ती असतो ना, तो असं तडतड तडतड करत राहतो, बघितलं असेल, जसं मोहरीसारखं. कफ कफ प्रकृतीचा कसा असतो? एकदम शांत. आणि त्याच्यानंतर कोणतं राहिलं? पित्त. पित्त म्हणजे काय? एकदम चिडचिडपणा का, त्याचं पित्त कधी खवळून भरोसाच नसतो. ॲसिडिटी म्हणजे बाहेर. तर ह्या 3 आयुर्वेदानुसार हे त्याचे 3 शरीर बनलेले आहेत. आणि ह्या 24 तत्वामध्ये एक महत्त्वाची गोष्ट टाकली, तो अहंकार. अहंकाराद्वारे बघा, कोणताही प्राणी असो, कोणताही जीवात्मा असो, तो प्रत्येकामध्ये ब्रह्माजीने नाही का भागवताच्या 2ऱ्या स्कंदामध्ये आता कथा करताना हे सगळं तत्व टाकलं, त्याच्यानुसार तो उड्या मारत राहतो. मग कठोपनिषदमध्ये हे 24-25 तत्वाचं जे शरीर आहे, ह्या 25 तत्वाच्या शरीराला तुम्ही अध्यात्माकडे जाताना तुमचे 5 स्तर असतात तुमच्या जीवनातले. आणि हे 5 स्तर तुम्हाला तुमच्या भविष्य किंवा तुमची चेतना, तुमची बुद्धी डिसाईड करतात. तर पहिलं आहे, एक तर शरीर बनतंय. शरीराचं दुसरं आहे, त्या शरीरामध्ये सेकंड पार्ट काय आहे? प्राण. तिसरी गोष्ट कोणतं आहे? प्राण म्हणजे श्वास घेणं आपण.
तिसरी गोष्ट आहे मन. मन म्हणजे काय, जर त्याचं मन कोणत्या विचार करतो. चौथी गोष्ट आहे बुद्धी आणि पाचवी बुद्धी आत्मा. हे 5 गोष्टी अशा आहेत, त्या 5 गोष्टी डिफाईन करतात. शरीर स्तर आहे ते कशावर डिफाईन करतं, अन्नमय कोशावर डिफाईन करतं. त्याच्यानंतर जो प्राण आहे तो प्राणामय कोशामध्ये हे केला जातो, डिफाईन केला जातो. त्याच्यानंतर मनोमय कोश, मनाला मनोमय कोश होतो. त्याच्यानंतर ज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी ज्ञान करते, त्याला विज्ञानमय कोश म्हणतात. आणि शेवटचं आहे जे आत्मा, त्याला म्हणतात आनंदमय कोश. असे 5 कोश 5 माणसाचं करतात. तर हे 5 कोशांची चर्चा आज आपण थोडक्यात करूया. आणि हे केल्यानंतर शेवटी प्रवचनाच्या वेळेस आपण एक विचार करायचा, आपण कोण्या कोशात आहेत आणि कोण्या कोशात गेलं पाहिजे. आमच्या काउन्सिलिंग ग्रुपमध्ये मी घेतलं होतं एकदा, पण त्याच्या वेळेस मी नाही का जस्ट त्या दुसऱ्या अँगलनं पाहिलं होतं, पण आज मी एक वेगळ्या अँगलनं याला प्रेझेंट करेल. तर पहिला जो कोश आहे त्याला म्हणतात शरीर कोश किंवा शरीर स्तरावर. हे शरीर स्तराचा कोश आहे ना, तो अन्नमय कोशातून बनतो. अन्न म्हणजे नुसतं खाणं नव्हे, तर उपदेशामृतामध्ये म्हणतात अत्याहार. अत्याहार म्हणजे अतिरेक गोष्टी जमा करणं किंवा अन्नमय कोश बनणं. तर हे अन्नकोशामुळे काय होतं, जसं अन्न घेतात तसं तुमचे विचार बनतात. गीतेमध्ये भगवान पण अन्नात भवती भूतानी, काय अन्नात भवती भूतानी, अन्नामुळं तसं भूत बनतं. भूत म्हणजे मनुष्य बनतो. तर हे माणूस जेव्हा अन्नमय कोश असतो, त्या अन्नमय कोशाचं पहिलं लक्षण तो शरीर स्तराचा विचार करतो, मी आणि माझं. आणि मी जेव्हा विचार करतो तो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी आणि ह्या जगातल्या सगळ्या ज्या गोष्टी येतात, ए टू झेड गोष्टी, ते माझ्या इंद्रिय भोगासाठी येतात. आणि मग हळूहळू तो त्या वस्तूंच्या प्रती आसक्त होतो. आणि त्या आसक्तीमुळं तो त्या शरीराचं सौंदर्य वाढवण्यामध्ये, शरीराच्या वस्तू जमा करण्यामध्ये आणि शरीर कार्यामध्ये तो संलग्न असतो. कारण त्याचं अन्न तसं राहतं, तो ते शरीर बांधलं जातं. आणि ह्या कोशामुळं तो काय करतो, नेहमी जेव्हा वस्तू जमा केल्या आणि त्या वस्तूंच्या मागं आसक्ती झाली, तो भयभीत राहतो. आसक्तीमुळं काय होतं, भयभीत राहतो. आणि भयामुळं नेहमी चिंताग्रस्त असतो. मी आणि माझा परिवार, माझा समाज, माझा देश, माझा धर्म, माझं घरातल्या वस्तू, मग त्यासाठी तो सगळा प्लॅनिंग करत राहतो. आणि ह्या गोष्टीमुळं काय होतं, त्याच्यामध्ये साहजिक भक्ती मार्गात आल्यानंतर सुद्धा हा कोश रातोवर बऱ्याच भक्तांमध्ये साहजिक त्याच्यामध्ये ह्या आसक्ती वाढली. तो काय करतो, त्याच्यामध्ये इनबिल्ट 24 तत्वामधले जे 6 तत्व आहेत, 6 गोष्टी टाकलेल्या आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य, आपोआप त्याच्या बाहेर येतात. ते कोश त्याला ते करायला होतं. आणि मग त्या क्रोधांमुळं किंवा त्या कामण्यामुळं, त्या ईर्ष्यामुळं तो काय करतो, भौतिक गोष्टीच्या मागं लागून त्याच्यामध्ये 3 गोष्टी वाढवत असतो, रजोगुण आणि तमोगुण. रजोगुण काय करतो, भोगाची वासना, भोग वासना, त्याच्यानंतर वस्तूच्या जमा माग, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. मी मध्यंतरी मुंबईला गेलो होतो, ते लोकलमध्ये नुसते लोक पाळतात, कोणाला काय घेणं नाही, कोणी पडलं तरी त्याला बघत सुद्धा नाही. म्हणजे कशाला पाळतात, तिकून इकून येणारे पळतात, त्यांना ट्रेनमध्ये चढायचं असतं आणि ट्रेनमधून उतरायचं असतं की बाहेर पळायचं पडलेलं असतं. म्हणजे काय बुवा नेमकं. तसं आपण बॉम्बेवाल्याला हसवतात. आपण सकाळी सकाळी उठल्यानंतर आपल्याला कसं, अरे सकाळी उठल्यानंतर पहिले टिफिन बनवायचं, टिफिन वाढल्यानंतर गाडी घेऊन ऑफिसला जायचं, गेल्यानंतर त्याचा चेहरा पाहता, तो आपला चेहरा पाहतो. गेल्यानंतर काय ते आमचा बॉसचा तर नेहमी मटकं फुटलेला असायचं आमच्या कोकोलामध्ये. हा सकाळी सकाळी आता काय भूकन भरोसाच नाही. आणि निघायच्या वेळेस त्याला एवढी खाज यायची की मीटिंग त्यावेळेसच घ्या. आणि मीटिंगमध्ये फालतू कल हे करणार, वो करणार, हे करणार. अरे हा भाऊ, म्हणजे आम्ही कोकोलामध्ये होतो मी, म्हणजे त्या टायमाला. म्हणजे आपण बघतो ना, इच्छा नसताना सुद्धा आपल्याला तिथं जावं लागतं, ते करावं लागतं. का, हे रजोगुण होतं. आणि तमोगुण म्हणजे काय, त्याला भविष्याची काही चिंता नसते, तो भविष्याचा विचार करत नाही. त्याला हे माहीत नाही की पुढचा क्षण मृत्यू येईल का नाही माहीत नाही. मृत्यू येतो, पण त्याला तो एवढा प्लॅनिंग करत राहतो. आणि ह्या क्वेश्चनमध्ये तो प्लॅनिंग करत असताना वस्तू जमा केल्यानंतर त्याच्याबरोबर त्याला मान सन्मानाची अपेक्षा वाढत राहते, पुन्हा अपेक्षा करतो. आणि तो ह्या गोष्टीमुळं तो दुसऱ्याला नियंत्रित करतो.
आणि मग हळूहळू त्याचा गुण आणि स्वभाव बनतो. आणि गुण स्वभाव बनल्यानंतर जेव्हा तो भक्तीत येतो किंवा भक्तीमध्ये राहून सुद्धा बाहेर जाण्याचा, भक्ती करण्याचं अध्यात्म त्याला पल्ले पडत नाही. भले वर्षानुवर्षे तो सत्संगाला आहे, प्रवचन ऐके, गीता बी वाचे, पण त्याच्या व्यक्तिगत जीवनात जेवढे प्रॅक्टिस करायचे, गांभीर्य करायचं ते होत नाही. बघा, लोक सत्संगाला येतात, इन्फॉर्मेशन घेतात, पण ते घरी जाऊन ते जप करतीलच असं नाही, गीता वाचतीलच असं नाही. का? कारण की त्याच्या रजोगुण, तमोगुण आणि अन्नमय कोश किंवा प्राणमय कोश त्यांचं चित्त एवढं लागलं राहते की त्याला ते सर्व काही म्हणतात. याला आचार्य एका दुसऱ्या अँगलनं म्हणतात, याला पशुवत बुद्धी. पशुवत बुद्धीचं तुलना कर. पशुवत काय असतं? पशु बघा, सकाळी उठल्यानंतर खाणं पिणं, झोपणं, मैथून करणं, दिवसभर खाणं. तीच कॅटेगरी ह्या अन्नमय कोशाच्या व्यक्तींची असते. त्यांना ह्या जगातलं कोणतेही ज्ञान त्यांना परिवर्तित करू शकत नाही. त्यांचा माइंडसेट झालेला असतो की आपल्या जीवनात ह्या प्लॅनिंग आहेत, आपल्याला ही गोष्ट करायची, याच्यानंतर हे करायचं. हळूहळू तो भौतिक जगामध्ये एवढं प्लॅनिंग करत असतो, त्याला असं वाटतं की मी इटर्नल काळासाठी इथं जगणार आहे. तर याचं मेन लक्षण काय? अन्नमय कोशामध्ये. बरं, हे का बनतंय? त्याचा जसा आहार बनल तसं त्याचे शरीर, बुद्धी, म्हणून आहार शुद्ध, सत्वशुद्धी, सत्वशुद्धी स्मृतीला लाभतात. हे स्टेप दिलेले. आता एवढं आपण भक्तीमध्ये आल्यानंतर सुद्धा जर ही चेतना राहत असेल आपल्यामध्ये, पशुवत बुद्धी किंवा अन्नमय कोशाची, तर आपल्याला आपल्या आहाराच्या, विहाराच्या आणि आपल्या चेतनेचा विकास करायला आपण कुठेतरी केलं पाहिजे. नाही तिथे सत्संग होत राहते, मंदिरात तुम्ही येताल, पण तुमची व्यक्तिगत तुम्ही साधना इम्प्रूव्हमेंट करीत नसाल, किंवा तुम्ही ग्रंथ वाचत नसाल, जप करीत नसाल, किंवा तुम्ही सिरियसली प्रवचन ऐकत नसाल मंदिरात येऊन, जे सिरियस भक्त असतात ना, ते त्यांना असं वाटतं की नाही, मी माझ्या जीवनात कुठं ना कुठं मी आणखीन सिरियस झालं पाहिजे. कारण ते अन्नमय कोशाच्या वरती येतात. आणि अन्नमय कोशाच्या वरती आल्यानंतर त्याचं सेकंड स्टेप असते, ते म्हणजे प्राणमय कोशात येतात. अन्नमय कोशाच्या वरती थोडंसं आलं तर प्राणमय कोशामध्ये ते काय करतात? ते स्वतःच्या गोष्टीबद्दल थोडासा विचार करतात. आणि असे लोक असतात ना, ते ध्येयाच्या प्रती खूप हे करतात. जसं उदाहरणार्थ गेलं तर भौतिक जगामध्ये प्राणमय कोशामध्ये जे लोक असतात, त्यांना खाण्यापिण्याचं एवढं ध्यान नसतं. बघा, कंपनीमधले जे CEO असतात किंवा काही लोक असतात, ते मी ऐकलं, माहीत नाही जापानमध्ये किंवा भारतामध्ये लोक ब्रेड खातात, म्हणजे एक साईडला काम करतात आणि चहा कॉफीवर दिवस काढतात. म्हणजे त्यांना पोटाची खळी येते, म्हणून ते काय आजकाल पिझ्झा बर्गर काय एकदा खाल्लं की दिवसभर त्याला भूक लागत नाही. आणि कप कॉफी पिली, चहा ढोसला किंवा असं वडेपाव खाल्ले. मी आमच्या कॉलेजमध्ये एक सर होते, राहुल संत सर, यशवंत त्यांच्या वडिलांचं नाव. तर ते एवढे असे तब्येतशीर होते, मराठी विद्याप्रसारकमध्ये ते. तर ते काय करायचे, इथं सिगरेट ठेवायचे, हातात चहा, इथं चहा, इथं सिगरेट, इथं चहा आणि इथं वडापाव. असं वडापाव खायचे, चहा प्यायचे, सिगरेट फुकायचे. सर्टिफिकेट म्हणजे काही गरज नाही, आम्हाला वेट कमी करायचं, आणि त्याचं जिंदगीत वेट कमी झालं नाही म्हणजे. आणि आपण त्यांना, आणि ते आम्हाला प्रवचन सांगायचे, आपलं त्यांच्या लेक्चरनं सांगायचे, माणसं निर्व्यसनी असलं पाहिजे, आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. आणि सर भाई मस्त सिगरेट फुकतात. तर हे जे ॲम्बिशियस लोक असतात ना, ते स्वतःच्या खाण्यापिण्याकडे, झोपण्यात पण लक्ष. आजकाल ते नवीन आलं झोपण्यासाठी 15 मिनिट काय तर नॅप म्हणतात. त्यांना एवढे त्यांच्या जीवनात महत्त्वाकांक्षी असते की ते स्वतःच्या शरीराला साथ देत नाहीत, वेळेला देत नाहीत, स्वतः टाईमवर टाईम खात नाहीत. मी कितीतरी लोक असे पाहिले. आमच्याकडे डॉक्टर आहेत, ते म्हणले प्रो मी दुपारचा लंच किती वाजता घेतो? 3, 3:30, 4ला घेतो, आणि डिनर रात्री 11-12 वाजता. कारण की दिवसभर एवढे पेशंट असतात आणि एवढे ऑपरेशन्स असतं की तो माणूस स्वतः खात नाही. प्राणमय कोशामध्ये काय असतं, त्याला त्याच्या जीवनामध्ये त्याला काहीतरी करायचं असतं, त्याला काहीतरी दाखवायचं असतं. आणि याच्यामधली एक कॅटेगरी, आणि त्याला दुसरी कॅटेगरी, चांगली पॉझिटिव्ह कॅटेगरी पाहिलं, जसं APJ अब्दुल कलामला एकदा विचारलं होतं, मी त्यांचं आर्टिकल वाचलं, आणि त्यांचं एक पुस्तक आहे मराठीमध्ये, लोकमतनं पब्लिश केलं होतं, मी पहिल्यांदा वाचलं होतं. त्याने एकाने विचारलं होतं की तुम्ही लग्न का केलं नाही? म्हणले मी
52-53 वर्षापर्यंत मला लग्नाचा कधी विचारच आला नाही, कारण माझ्या जीवनामध्ये एवढं फोकस होतं की मला काहीतरी माझ्या देशासाठी करायचं होतं. म्हणजे विचार करा, ते माणूस 52-53 वर्षापर्यंत एवढा इन्व्हॉल्व होता की त्या लग्नाचा विचार सुद्धा नाही. म्हणजे किती इन्व्हॉल्व असतील ते. तसंच मी ह्या गोष्टीतून पाहिलं, प्राणमय कोशातला व्यक्ती असतो ना, तो भक्तीत तल्लीन असतो ना जेवढा, त्याला दुनियेची आठवणच येऊ शकत नाही. आणि जे अन्नमय कोशात राहतील ते जगातला भक्तीत राहतील, भक्तीमध्ये शरीरानं राहतील, पण मनानं सगळ्या दुनियाचा विचार करत बसतील. मग ह्या प्राणमय कोशामध्ये त्याच्या महत्वाकांक्षे उच्च ध्येय असतो आणि तो ते सतत ते कार्य ठेवून नाही का करतो. आणि त्याला असं वाटतं की आज भरती उद्या चक्रवर्ती, म्हणजे आज भरती झाली की उद्या चक्रवर्ती झाले पाहिजे. मी कंपनीत झालं, ऑफिसमध्ये झालं की माझं कसं वाढत होईल राहतो. तो हे बघत नाही भक्तीमध्ये कशी वाढ होईल, पण तो भौतिक जगात बघतो. पण तिथे त्याचं बुद्धी लावतो. पण आचार्य म्हणतात जेव्हा प्राणमय कोशात त्यानं जर पुढं थोडासा विचार केला की आपल्या जीवनाचं ध्येय, हेच जर ध्येय आपण अध्यात्मामध्ये लावलं तर किती चांगलं. तर नाही, म्हणून ही दुसरी स्टेप सांगितलेली. तिसरी स्टेप आहे, याच्या पलीकडे जर अन्नमय आणि प्राणमय कोशाच्या वरती तिसरी ती मनोमय. हे मनोमय कोशामध्ये अतिशय कमी लोक असतात. एवढे कमी राहतात ते मनाने एकांतात बसल्यानंतर विचार करतात की माझ्या जीवनाचं वास्तविक ध्येय काय. आपण म्हणतो डोकं लावणं. डोकं लावणं म्हणजे काय? डोकं एका लावतात का? नाही. डोकं लावणं म्हणजे मन, आपण आपलं माइंड तिकडं असतं ना. मटेरियल लाईफमध्ये आपण डेव्हलपमेंट करण्यासाठी काय करतो, आपलं माइंड किती हे असतं, हे करायचं ते करायचं ते करायचं. अध्यात्मामध्ये आपण एवढं मन लावत नाही किंवा आपलं जपामध्ये ग्रंथामध्ये मन लागत नाही. पण याच्यामध्ये जे तुरळीक मन लावणारे असतात तर ते काय करतात, सारासार विचार करतात. ते सार बघतात आणि भार बघतात, ह्या संसाराला सार काय बघ. आणि दुसरी म्हणजे ते जीवनाच्या बद्दल एवढे विचार करतात की माझ्या वास्तविक जीवनाचं ध्येय काय. आणि तिथे वेदांत सूत्र सांगतात पहिलं लक्षण अतोत ब्रह्म जिज्ञासा त्याच्यामध्ये निर्माण होते. काय निर्माण होते? अतोत, मी कोण आहे, माझा भगवंताचा संबंध काय, हा संसार आहे काय, या संसारामध्ये वास्तविक सुख आहे का, मृत्यूच्या पलीकडे काय होतं, ईश्वर आहे का, ते ईश्वराला कसं प्राप्त केलं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये मी ज्यांना माझं म्हणतोय, माझे परिवार म्हणतोय, हे कोण आहेत बाबा, आणि मृत्यूनंतर यांचा माझा काही संबंध राहतो का. असे ज्याचा प्रश्न पडतात त्याला म्हणतात मनोमय कोशाच्या स्तरावर त्यानं प्रगती केलेली. आणि मग हळूहळू त्या मनाला तो काय करतो, विचार, त्याला म्हणतात तत्वदर्शी किंवा तत्वज्ञानी किंवा दार्शनिक म्हटलं जातं. आणि असे दार्शनिक लोक ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ते विविध ग्रंथांचा, शास्त्राचा अभ्यास करतात. यासाठी चांगलं उदाहरण सांगू का, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज जेव्हा अमेरिकेतून निघाले प्रवासासाठी, त्यांचं पुस्तक तुम्ही वाचलं? किती लोकांना वाचलं? तुषार तपते. तुषार तपते माताजी, तुम्ही वाचा, तुम्ही पण वाचा. तुम्ही वाचलं सचिन प्रभू? नाही, वाचा ते पुस्तक आहे. त्या महाराज जेव्हा अमेरिकेतून निघाले ते भगवंताच्या, जसं भक्ती चारू महाराजांचं जर पुस्तक वाचतात ओशन ऑफ मर्सी म्हणून, महाराज इथून जर्मनीला गेले, सेम दोघांचा प्रवास आहे. पण या दोघांमध्ये एवढी जिज्ञासा होती की भगवंत आहेत का. तर हे म्हणजे त्याने एवढे, मी जेव्हा हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं, 2 वेळा वाचलं, आता मी तिसऱ्यांदा चालू करणार आहे. ते पुस्तक एवढं सुंदर आहे की त्यांनी एवढे प्रश्न केलेत लोकांना, एवढं पारख केले. तर त्यावेळेस म्हटलं खरं जो दार्शनिक तत्वज्ञानी व्यक्ती असतो ना, तो अंधाधुंदी काहीच करत नाही. कधी कधी जगामध्ये बघा तुम्ही, लोकांचं ऑब्झर्वेशन करा किंवा तुम्ही पण पाहिलं, मार्केटमध्ये जाताना भाजी खूप चांगली घेतात, निवडून घेतात ना. जसं एक नवरा बायको भाजी निवडायला गेले होते आणि बायको टमाटे घेत होती, नवरा काढून देत होता. त्या नवऱ्याला बघून नाही म्हणे काही कामाचं नाही. 2-4 वेळा झालं तर नवऱ्याने काय केलं, तिने जे टमाटे काढले ते देत होते. ती म्हणले नाही 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 म्हणजे एक बघत होतं की बाबा नवऱ्याचं आवडत नाही मला टमाटे. वो टमाटे बडे मजेदार, वो टमाटे बडे मजेदार. तर त्या मनोमय कोशामध्ये आपण टमाटे घेताना पारख करतो, कपडे घेताना पारख करतो, सोनं घेताना पारख करतो, जीवनामध्ये माणसं निवडताना पारख करतो,
मग अध्यात्म पारख करताना तत्वज्ञानाच्या आधारावर का करत नाही? भावनिक स्तरावर किंवा सेंटिमेंटल लेवलला का करतो? जे घरामध्ये आपल्या कितीतरी चालीरीती चालू येतात किंवा आपण जे काही मन घडण तथाकथित जे काही करतोय त्याला शास्त्र संमत कुठं नाही. अख्खं गाव करतंय म्हणून मी करते. इथे आम्ही घसा कोरडा करू गीता भागवत रामायण महाभारत इकून पॉईंट कट तिकून पॉईंट कट कठोपनिषद काय, कोणी जिंदगीत ऐकलं श्वेतरशोपन उपनिषद छांदोग उपनिषद, हे कोण आहे बाबा काय आहे? अरे बाबा हे तुम्हाला एवढं डोकं पिकून दिवसभर 2 घंटे घालून तुम्हाला द्यायचं तरी तुम्ही एक माळा नाही करू ना प्रभूजी. देवाला टेन्शन नाही मला टेन्शन नाही. कधी कधी असं वाटतं आपण भिंतीला घेऊन डोकं तर फोडा, आपण फोडलं तर आपलंच कुठं. हां मला भुसावळला गेलो होतो मी. भुसावळला गेल्यानंतर तिथे मला 5 लोक असे भेटले की प्रभू तुमचं प्रवचन ऐकून आम्ही जप चालू केला आणि मला पश्चाताप झाला. म्हटलं समोर बसून करणारे ऐकत नाही म्हणजे समोर बसलेले ऐकत नाहीत पण पुढं तरी युट्यूबला ऐकून. एक जण तर मला असा भेटला की तुमचे प्रवचन मी रिपीट करतो. मला हरकत नाही कर बाबा. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की आपले जे मनोमय कोश आहे ना ते विकसित नाही. आणि जो मनोमय विकसित कोश आहे ना तो कधी होईल? जेव्हा आपल्याला खरं जिज्ञासा आहे आणि त्या मनोमय कोशाला आपण ग्रंथाच्या तत्वज्ञानाच्या शास्त्राच्या दृष्टिकोनातून बघतो. पण आपल्याला सांगितलं शास्त्र चक्षुण पहा. कोणत्या चक्षुण पहा? शास्त्र चक्षुण पहा. आणि जेव्हा तुम्ही शास्त्र चक्षुण पाहता तर तुमचं मन सांगतंय नाही हे असं आहे हे खरं आहे. मग बुद्धी आणि मन सोबत जात आहे आणि मग जो भौतिक अहंकार आहे फाल्स इगो तो ओरिजिनल अहंकार. ओरिजिनल अहंकार काय? जिवेरे स्वरूप आहे कृष्ण नित्यदा, त्याचा ओरिजिनल अहंकार येतो. म्हणून इथे अध्यात्मामध्ये आपण आता ह्या मनोमय कोशामध्ये 2 कॅटेगरी पडतात. एक धार्मिक आणि एक आध्यात्मिक. धार्मिक म्हणजे काय? जे आपल्या घरामधल्या पूजा पाठ चालणं किंवा आपण जे काही इव्हेंट्स साजरे करतो किंवा महिन्यानुसार उपास तापाचं किंवा घरातले आता मार्गशीर्ष महिना चालू होऊन लक्ष्मीपूजा चालू होते, नंतर मागच्या महिन्यात जे काही फेस्टिवल झाले हे धार्मिक वृत्ती म्हणजे इनबिल्ट नाही का ती करतो. धार्मिक काय करते तुम्हाला एका स्तरावर ठेवते. पण अध्यात्म काय करतंय? धर्मामध्ये खूप डिफरन्सेस असू शकतात. धर्माच्या वेगळ्या वेगळ्या व्याख्या होऊ शकतात. धर्माचे वेगवेगळे परंपरा होऊ शकतात. पण अध्यात्म म्हणजे आत्म्याशी निगडीत असून आत्मा काय करतो? परमात्माला कनेक्ट होतो, त्याला अध्यात्म म्हणतात. आणि धार्मिक क्रिया काय करतात? तुम्हाला त्या क्रियामध्ये संलग्न करतात धर्मामध्ये. पण अध्यात्माची विकसित करणं, चेतनेला विकसित करणं, बुद्धीला विकसित करणं, मनाला विकसित करणं याला म्हणतात अध्यात्म. आणि जो कोणी अध्यात्म करतो त्याच्या स्वभावामध्ये, त्याच्या गुणामध्ये, त्याच्या कार्यामध्ये, त्याच्या क्रियामध्ये आणि सगळा फरक पडलेला असतो. कारण तो मनोमय चेतना किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघतो. मला हे जे कार्य करायचं. ग्रस्त भक्त जॉब करतात. ते कशाला जॉब करतात? की हे माझे नवरा बायको माझे मुलं बाळ आहेत हे भगवंताचे भक्त आहेत. त्यांची सेवा करणं म्हणजे वैष्णवांची सेवा करणं आहे. हे जे घर आहे ते माझं घर नाही तर ते भगवंताचं घर आहे आणि त्या घराला मेंटेन करणं माझं काम. कारण माझ्या घराचे मालक माझे भगवंत आहेत. कृष्ण आहेत, राधाकृष्ण, विठ्ठल रुक्माई, जगन्नाथ बलदेव सोबत आहे. ह्या दृष्टिकोनातून ते विचार करून ते कार्य करतात. असे मनोमय म्हणजे त्याचं बाह्य जरी कार्य दिसलं पण आंतरिक चेतना काय असते त्याची? मग यालाच म्हणतात कर्मयोग. कर्मयोगामध्ये असं म्हटलं जातं कर्म करो फलकी मत अपेक्षा करो. एक मी वरिष्ठ भक्तांचं प्रवचन ऐकत होतं. ते म्हणत कर्म करो फलकी अपेक्षा मत. म्हणजे तुम्ही 200% कार्य केलं त्याच्यामध्ये 100% तुमचं कार्य सफल झालं. बाकीच्या 70%वर तुमचा अधिकार नाही आहे कारण ते सफलच होईल असं नाही. म्हणून त्याची व्याख्या काय आहे? कर्म करो फलकी अपेक्षा न करो. म्हणजे काय? त्याच्यातली काही फळं तुम्हाला पिकतील भेटतील पण प्रत्येकच फळ भेटलच असं नाही. म्हणून काही कर्म असे की तुम्हाला ते भेटणार नाही त्याच्या सोडून द्या बाबा. अधिकार नाही तुमचा. बस तुमचं काम काय? लक्षात येतं तुम्हाला डेफिनेशन लक्षात येतं. म्हणजे 200% पैकी तुम्ही केलं पण 120% तुमचं सफल झालं. पण बाकीचे 80% जे कर्म आहेत ना त्याच्यावर तुमचा अधिकार नाही आहे. ते तुम्हाला भेटू शकत नाही. म्हणून कर्म करा फळाची अपेक्षा ठेवू नका. ह्या त्याच्या मागचा तो दृष्टिकोन ते सांगतात. मग कर्मयोगामध्ये काय? भगवंतामध्ये यद करोशी यद नाशी यद होशी ददाशी यद तपशी कौंते तत्कुरुषी मद अर्पण. तू जे काही करतोयस मग यद करोशी यद नाशी म्हणजे यज्ञ दान. यद करोशी यद नाशी यद होशी
कोशी म्हणजे काय? देण्याचं कार्य किंवा खाण्याचं कार्य. ददाशी यत, तो दान करतोय. येत तपस्वी कौंते, तू तपस्या जरी करतो, मत कृषी अर्पण, मला अर्पण कर. आणि मग या मनोमय अवस्थेमध्ये तो स्वतःला विचार करतो की जे काही मी क्रिया करतोय ते भगवंताला प्रसन्न करण्यासाठी करतोय. मग माताजी लोक कुकिंग करतात, ते कुकिंग कोणासाठी करतात? तुम्ही स्वतःसाठी नाही करत. ते कुकिंग कोणासाठी करतात? कृष्णासाठी कुकिंग करतात. कारण की भगवंत आहे, हां त्यांच्या कृपेनं तो प्रसाद मला भेटणार आहे, हे मनोमय विचार करतो. आणि मग शेवटी भगवंत गीतेमध्ये कोणती गोष्ट मागितली नाही भगवंतांनी गीतेमध्ये. भगवंतांनी एकच गोष्ट 2 वेळा सांगितलेलं, मन मनावा मत भक्तो मद्याजी मानमस्को. मन 2 वेळा मागितलंय भगवंतांनी तुमच्या भौतिक गोष्टी काहीच मागितल्या नाही. दोन्ही वेळा भगवंतांनी म्हटलं तुझं मनच अर्पण कर. आणि आपण सगळे दुनियादारी देतो पण मन देत नाही. बघा, जप करायला चालू झाला की मन म्हणते बाळा झोपायचा टाइम आहे, कुठं जप करतो सकाळी. मन म्हणेन जप कर, जसं चालू केला मोबाईल पाहून घे. जप म्हणेन सकाळी नको करू, दुपारी कर. दुपारी म्हणता नाही संध्याकाळी कर. संध्याकाळी म्हणतात आता झोपायचा वेळ उद्या करून घे. मन काय करते? आणि ते म्हणते एकच माळा कर. कशाला जास्त करतो? ते प्रभूजीचं काम आहे, सांगण्याचं काम आहे. पण तू नाही का एकच माळ कर, जास्त त्रास घेऊ नको. मग मन म्हणतं नाही का तू मोबाईल पा, स्टेटसवर नाही का सगळं ठेव, त्याला वेळ ग्रंथ वाचू नको बरं. मन म्हणते आज सत्संगाला थंडी आहे, कशाला जातो? ते प्रभूजी नेहमी कान फोडायचं काम करतात. नाही, मग मन काय करतं? तुम्हाला हळू 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 हे होते. तर अशा वेळेस एक ध्यानात ठेवायचं, हे मन म्हणून मन सुदामप्रभूले भारी म्हणतात, मन की सुनोगे तो मन की बन जाओगे. काय? मन की सुनोगे तो मन की बन जाएगी. हाँ, मन की सुने. आया मन में चलो तो पुवन में. असे लोक असतात. तर ह्या मनोमय कोशातून जेव्हा आध्यात्मिक आणि अध्यात्माचं पहिलं लक्षण आहे भगवंताला जोडणं. आणि मग त्याला कसं जोडलं पाहिजे? आचार्य म्हणतात त्या कॅटेगरीला जे मनोमय कोशातून शेवटचाही विज्ञानमय कोश. म्हणजे एवढं तुम्ही केलं तर प्रॅक्टिकली जीवनामध्ये काय करायचं तुम्हाला विज्ञान. जसं गुलाबजामची रेसिपी सांगितली, ज्ञान पण दिलं. विज्ञान काय? प्रॅक्टिस करून बघा. अल्बर्ट आईन्स्टाईननं विज्ञानावरच आधारावर बल्बाचा लावला. किती वेळा ट्राय केला? भरपूर वेळा केलं. जोपर्यंत बॅटरी तो बल्ब पेटत नाही तोपर्यंत प्रयत्न केला, आणि जेव्हा पेटलं तेव्हा तो सक्सेस झाला. तसं विज्ञानमय कोशामध्ये एवढं केलं तर आपली टूप पेटली पाहिजे. माझं भगवंत जोपर्यंत टूप पेटत नाही तोपर्यंत माळा रेटायच्या. एवढा जप कशासाठी सांगितलेला आहे? वर्षानुवर्ष प्रवचन ऐकल्यानंतर सुद्धा तुम्हाला सांगतो, तुम्हाला पायाला ठेस लागू द्या, तुमच्या मुखातून काय नाव येते याच्यावर कळत आहे की आपली प्रॅक्टिस काय. माझं तर आता काल परवा दिवशी आमच्याकडे बहादरानं नाही का पावडरचं पाणी आमच्या त्या टाकून पाय सटकला. बाबू, हे बाबू, ते कमराला लचका बसला. नंतर बसलो, काय चाललंय? मला मंदिरात राहतो, मध्ये आश्रम मध्ये राहतो, आश्रमच्या बाथरूम मध्ये राहतो, काय? तर महत्वाचं काय की तुमची एकांतांमध्ये. म्हणून आता मी काल परदेशी प्रवचन केलं हरिपाठ. लोक पोपटासारखे पाठ करतात. हरिपाठ या शब्दाचा अर्थ काय? मुखामध्ये एवढा पाठ झाला पाहिजे जसं परमपूज्य लोकनाथ महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये ते हरी 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 गौर हरी गोविंद गोविंद गोपाल. म्हणजे त्यांना त्यांच्या जिभेला ती इनबिल्ड भगवंताची अटॅचमेंट झालेली, आणि आपल्याला बळजबरी करावं लागते. हरिपाठ म्हणजे काय की आपल्या इंद्रियांना, आपल्या कार्यांना भगवंताचं अट्रॅक्शन वाढलं पाहिजे. हे विज्ञानमय कोश आहे, आणि त्या विज्ञानमय कोशासाठी आपले प्रयत्न परिपूर्ण असले पाहिजे. तुम्ही त्या अल्बर्ट आईन्स्टाईन जर किती वेळा, जोपर्यंत ट्राय होत नाही, जोपर्यंत ती माझ्या इंद्रियांना सवय पडत नाही. म्हणून कृष्ण भावनेमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की इंद्रिया भगवंताच्या सेवेत लावा. डोळे भगवंताचं रूप पहा. इथं मदन गोपालजींचं कानानं नित्य नियमानं प्रवचन ऐकत चला. नित्य नियमानं कोणाची? तुम्हाला ज्यांची आवडतं ते ऐका, कानानं ऐका. जीवेनं केवळ कृष्ण प्रसाद खा, कारण ते अन्नापासूनच सुरुवात होती. आणि आपण जर अन्नामध्ये आपला बदल नाही झाला, म्हणून कांदा लसूण, अरे काही
कांदा लसूण कुठं धरून बसलाय, लोक लय मोठमोठा त्याग करतात. तू भगवंतासाठी कांदा लसूण सोडू शकत नाही. कांदा लसूण अशी दुश्मन नाही. लोक म्हणतात आयुर्वेदिक औषध आहे. अरे कितीतरी पर्याय दिलेत ना तुझ्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी. तुम्ही सत्वगुणात येऊच शकत नाही. रजोगुण तमोगुणात जोपर्यंत राहणार तोपर्यंत तुम्ही पहिले जे 4 कोश आहेत ना, पहिलं कोणता कोश? अन्नमय कोश. तीच तुमची बॉडी बनणार आहे. म्हणून कृष्ण प्रसाद घेताना तुमची बॉडी म्हणून प्रभुपादाने अमेरिकेत गेल्यानंतर त्यांना काय केलं? 2च गोष्टी केल्या प्रभुपादाने. मनोमय कोश आणि अन्नमय कोशात बदल केला. अन्नमय कोश प्रभुपादाने निस्ता प्रसाद खाऊ घातला आणि मनोमय कोशासाठी प्रभुपादाने काय केलं? निस्तं कीर्तन दिलं. कारण त्याचं मन होतं. प्रभुपादाने ह्या 2 गोष्टीवर अटॅक केला आणि या 2 गोष्टीमुळे ते बदलले. आपण सुद्धा भक्तीत आल्यानंतर आपल्या 2 गोष्टीला आपण बदलत नसेल ना, तुम्ही फिजिकली येऊन बसता हो, पण तुमच्या स्वभाव आपल्या तुमच्या आध्यात्मिक क्रियामध्ये कोणताही बदल होणार नाही. हे कुठेतरी आपल्याला स्वतःला केलं पाहिजे. म्हणून कृष्ण प्रसाद भगवंताला भोग लावा. जे तुम्हाला पनीर खा, जे खायचं ते खा, भगवंताला भोग लावा. इस्कॉनमध्ये चायनामध्ये राधा मदन गोपला राधाकृष्ण तिथं त्या गाड्यानं चायनीज खातात. इस्कॉनचे भक्त कृष्ण प्रसादाच्या नावानं काही खातात. खा बाबा, पण ते भोग लावून खा, प्रसाद लावा. काय लागतं? 5 मिनिटं तर तुमचं अन्नमय कोश बनतंय. जिभेने कृष्ण प्रसाद खा, शक्यतो भगवंताचं नाव घ्या. हातानं मंदिर मार्जन करीत चला, पायानं भले यात्रेला जाऊ शकले तर सत्संगापर्यंत येऊ बसा. हळूहळू असं इंद्रियांना सवय बनली पाहिजे की साहजिक. बघा या जगामध्ये रस्त्यानं जाताना जे खाणारे लोक असतात ना, तर रस्त्यानं हॉटेलच बघत असतात. इथं मिसळपाव, साधना मिसळपाव लय भारी आहे प्रभूजी, तुम्हाला काय माहित चव. तिथं एकदा तुम्ही चला. एकदा पुन्हा काय पेरूची बाग काहीतरी नावाची, पितळ उघडं पडलं माझ्या. आहे का अन्नमय कोश. असं आहे. आता मी काल परवा दिवशी एकाच्या स्टेटसला, मी कोणाचे बघत नाही, अचानक मला ते आलं. हॉटेलमधले फोटो पाहिले होते. तिथे करणारा कोर्स काय, पण ते जिभेच चोचले. तर कसं काय हे करताना लोक म्हणतात प्रभूजी आमच्या भक्तीत वाढ का होत नाही? फाउंडेशनच गडबड आहे. म्हणून कुठंतरी तुम्ही स्वतःला उचललं पाहिजे. गीता होत राहील, गीता होईल, गीता वाढल पण जाईल, पण साधनेमध्ये चेतनेमध्ये बदल झाला पाहिजे. यात्रा आपलं आपल्या ह्याचे इंद्रियांना जेवढं तुम्ही ट्रेनिंग देता, साजे बघा डोळ्यानं खाणारे लोक हॉटेल बघतील. कॉलेजचे मुलं रस्त्यानं बघताना एकूण एकाला बघत चालते. अरे तू गाडी ठोकशी ना पहिले, तू एक तर त्याला बघ, नाही तर तू बघा रस्त्यानं बघितल्यानंतर आपल्याला कळून जाते. ज्याची ज्याची भावना असतील तसं त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होतो. आणि जो भगवत भक्त राहील, भक्तीमध्ये प्रगती करतो, तो भगवंताकडे अट्रॅक्ट नाही. आणि जिथं वासना आहे तिथं भगवंत नाही, आणि जिथं भगवंत आहे तिथं वासना नाही. क्लिअर प्रिन्सिपल. जिथं भगवंत आहे इच्छा आकांक्षा काही नसणार आहे, आणि जिथं वासना आहे तिथं भगवंत आहे. कारण की जे वासनाने इंद्रिय तृप्तीच्या प्रती आसक्ती राहतात ना, ते भगवत भक्ती करू शकत नाही. जरी येते ते सत्संगाला, प्रवचन जरी ऐकते, ते त्यांची आसक्ती इंद्रियाच्या प्रती सोडू शकत नाही. त्यांना जे खायचे ते खाते, जे फिरायचे ते फिरते, जे पाहायचं ते पाहते, जे ऐकायचे ते ऐकते. असं नका समजू की भक्त आल्यानंतर बहुत TV पाहत नाही, मोबाईल पाहत नाही. खूप लोक इंस्टा फेसबुकवर खूप वेळ घालतात. याचा अर्थ काय की तो भक्ती म्हणजे जेवणामध्ये जेवढं मीठ असताना तेवढी भक्ती करतो, आणि बाकी 99.99 बाकीचं मटेरिस्टिक जीवन जगतो. आणि तो विचार करतो भगवंत का प्रसन्न होत नाही, भगवंत का भेटत नाही. तर याचा अर्थ काय, आपण आपल्या जीवनात गडबड करतो. आणि एकदा वेळ निघून गेली ना, म्हणून काही पल्ले पडते ना तुम्हाला. म्हणून एक ध्यानात ठेवायचं. आता काय ध्यानात ठेवायचं की या 5 कोशापैकी मी अन्नमय कोशात आहे, दुसरं आहे प्राणमय कोशात आहे, का मनोमय कोशात आहे, का विज्ञानमय कोशात आहे. आणि हे विज्ञानमय कोश झाल्यानंतर शेवटचा कोश आहे आनंदमय कोश. आनंदमय कोश काय, तो अनासक्त होतो, कार्य करतो. जसं कमळ आहे, ते चिखलात राहते, पण चिखलाचाच पर्याय. तसं तो संसारात राहतो,
पण चित्ताले भगवंताच्या प्रती राहतो आणि तो स्वतःला काय सांगतो, जिवेरे स्वरूप हे कृष्ण रे नित्यदास. तो भगवंताचा सेवक आणि भगवंताच्या भक्ताचा सेवक बनतो आणि शेवटी तो एक भूत बनतो, ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा. तो कृष्ण भावनेमध्ये भूत बनते. जीव भूत कोणता आहे? इंद्रिय तृप्तीमध्ये सलग. पण ब्रह्मभूत काय आहे? कृष्ण भावनेमध्ये प्रसन्न आत्मा, आनंद राहतो. भक्तीमध्ये कार्य आपल्याला चांगला प्रसाद खायला भेटतो. भगवंत जर असे नाचायचं लई इच्छा झाली की मंदिरात जाऊन नाचतो, नाच बाबा काय हरकत नाही. म्हणजे तो इंद्रिय तृप्ती जरी करीत असेल तो भगवत भक्तीमध्ये करतो. कारण तो आनंद बी कुठं बघतो? भक्तीमध्येच बघतो. त्याला फिरायचं जरी असेल तर तो इकडे तिकडे जात नाही. बऱ्याच वेळा आता मी श्रीरंगमला गेलो ना, इस्कॉनचे भक्त तिथे भेटते, पण इकडे तिकडे भेटते. काही भक्त असे असतात अर्धवट, ते उटीला पण जाते आणि उडुपी कृष्णाला बी जाते. पहिले उडुपी कृष्ण करू, नाही तर उटी करू, पहिले उटी करू नंतर कृष्ण करू. नाही, तो जो आनंदमय कोशातला व्यक्ती काय होतो, सगळीकडे भगवंताच्या म्हणजे त्याला जे करायचं इंद्रिय तृप्ती केवळ तो काय करतो, भगवंताला केंद्र करतो. आणि मग अशा त्याची क्रिया आणि त्याची भक्ती सहज होते. त्याला सांगावं लागत नाही. माळा करण्यासाठी, ग्रंथ वाचण्यासाठी, सत्संगाला येण्यासाठी त्याला फोर्सफुली फॉलोअप करायची गरज पडत नाही. तो साहजिक त्या आनंदमय कोशामध्ये इनबिल्ट करतो. बघा, तुम्हाला जी गोष्ट आवडते तुम्ही सहज करतात ना, तुम्हाला सांगायची गरज पडेल का? नाही. जिथं तुम्हाला आनंद भेटत नसेल ना तर तुम्हाला सांगावं लागतं ते करा. आता तुम्हाला जॉबला सांगताना तुम्ही रोज तुम्हाला कोणी मोटिवेशनल लेक्चर देते का की आठवड्यातून तुम्ही आलेच पाहिजे? तुम्हाला माहित आहे तुम्ही रात्री 12-1ला झोपा, सकाळी ऑफिसला जावंच लागतं, भले आनंद भेटो न भेटो. तसंच इथे आनंदमय कोशामध्ये सहज करतो आणि त्याला ते वजन वाटत नाही भक्ती मार्गाचं. त्याला ते सहज हलकं वाटतं आणि त्याला वाटतं की मी हे नाही केलं ना तर त्याला नाही का जीवन नाही का असं खालीपणा वाटतं. आणि त्याच्यामध्ये तो 4 नियम सहज पालन करतो, 16 माळा करतो, ग्रंथ वाचन करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तो भक्तीमध्ये भगवंताच्या सेवेमध्ये येणे प्रकारे भगवंताचे भक्त आणि भगवंताची सेवा याच्याबद्दल विचार करतो. म्हणून आपण हे प्रवचनाचा सार काय की या 5 कोशामधून आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठं जायचं आणि आपल्याला काय केलं पाहिजे याचं वर्णन कठोपनिषदामध्ये दिलेलं आहे. आणि ग्रंथकार म्हणतात की हे वेळेच्या आधी केलं पाहिजे. एकदा वेळ निघून गेली तुमच्या जीवनातली आणि मग या कोशाला डेव्हलप करीत बसतात तर होत नाही. म्हणून शास्त्रामध्ये आहार सांगितले, आहार शुद्ध, सत्वशुद्धी. आणि भक्तीमध्ये सत्व लागते. सत्वशुद्धी स्मृती लाभता, म्हणजे स्मृती लाभता होती. काय होते? तुमचं ओरिजिनल टूप पेटली. लोक ना टूप पेटली माझी. हां, तर टूप कधी होईल? नित्य निरामंतना हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आणि मग तो टीप पेटल्यानंतर भगवंताला आनंदी राहतो. भगवंत, भक्ती आणि ह्या 3 गोष्टी, भगवंत, भक्त आणि भक्ती, ह्या 3 गोष्टीमध्ये तो जीवन यापन करत असतो. म्हणून आपण प्रत्येकानं ह्या गोष्टीमध्ये थोडा विचार करा, आत्मपरीक्षण करा. आणि आत्मपरीक्षणासाठी आपण रोजचे रोज रात्री झोपताना 3 स्तरावर पाहिलं पाहिजे. डेली नाही का मी किती असोसिएशन घेतलं, सकाळी माझा जप झाला तर क्वालिटी झाला का? सेकंड, ठीक, दिवसभरातून मी ग्रंथ वाचले का? तिसरं, मी श्रवण केलं का? चौथी गोष्ट, मी भक्ताचा संग केला का? किंवा माझं कोणाशी संबंध खराब झाले का? रात्री झोपत्याचा हे दिवसाचा ॲनालाइज करायचं आणि दुसऱ्या दिवशी ती चूक होता कामा नये. हे झालं डेलीचं आत्मपरीक्षण. हप्त्याचं ॲनालाइज करायचं. या आठवड्यामध्ये माझ्यामध्ये खूप दोष होते, त्या दोषावर मी कधी कार्य केलं आणि या दोषातून निघण्यासाठी मी काय केलं. आणि मग आठवड्यातून मग महिन्याचं पुन्हा एक हे केलं पाहिजे. त्याला म्हणतात आम्ही साधना काळ. साधना काळामध्ये तुमची जीवनशैली कशी असली पाहिजे, तुम्ही काय केलं. तर हे 3 माणसानं आत्मपरीक्षण केलं पाहिजे त्या कोशापर्यंत येण्यासाठी. अन्नमय कोशापासून आनंदमय कोशापर्यंत जायचं असेल तरी साधना काळ. आणि मग रात्री झोपताना 5 मिनिटं विचार करा, आज माझ्याकडून काय नाही झालं, ठीक आहे, आज नाही झालं ना, उद्याचा तो दिवस आहे ना, मी थोडासा वेळ काढून माझ्या ह्या क्रियांना, भक्ती मार्गाच्या क्रियांना मी वेळ देईल आणि ती करेल. आणि मग त्याच्यासाठी जो सिरियस भक्त असतो तो करतो.
आणि 15 दिवस हप्त्यातून माझं काय झालं काय नाही झालं आणि महिन्याचं वगैरे हे आपण बसून जसं तुम्ही बँकेचं अकाउंट चेक करतात ना, करतो ना सगळे अकाउंट चेक करतो ना, तसं भक्ती मार्गाचं स्वतःचं कार्ड स्वतःला चेक केलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही असं चेक करता तर निश्चित हळूहळू आनंदमय कोशापासून आपण जाऊ आणि एक दिवस भगवंताला प्राप्त करू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम